नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉब विथ चेन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. आज आपण ज्या शिक्षक बंधू भगिनींनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 साठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणी करत असताना जी काही त्यांच्याकडून चूक झालेली आहे त्या चुकांची दुरुस्ती कशा पद्धतीने करायची त्याच्या बाबतीतला जो काही व्हिडिओ आहे तो आज आपण या ठिकाणी बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवनवीन माहितीची व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील. तर आता बघूया मित्रांनो, कशा प्रकारे आपण जी काही नोंदणी करताना आपल्याकडून जी काही चूक झाली ती कशा प्रकारे आपल्याला चेंज करता येईल. आजच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आज एक पत्र जे आहे ते निर्गमित झालं. त्याच्यामध्ये म्हटलंय की ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीमधील दुरुस्तीबाबत. तर याच्यामध्ये 21 एप्रिल 2025 पासून 11 वाजल्यापासून तर आता जी काही मुदत वाढवलेली होती त्याच्या अंतर्गत 6/5/2025 च्या रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन नोंदणी करू शकत होतात. म्हणजे 2 वेळेस त्या ठिकाणी मुदत ही वाढवलेली होती. आता मात्र पुन्हा ही मुदत वाढवलेली नाही. फक्त याच्यामध्ये ज्या ज्या काही चुका झालेल्या होत्या नाव नोंदणी करत असताना कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आपल्याला चुकांची दुरुस्ती करणार आहे ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या चुकांची दुरुस्ती आपल्याला करता येणार आहे ते म्हणजे 7 मे 2025 च्या सकाळी 11 वाजेपासून तर 8 मे 2025 च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग याच्यामध्ये आपल्याला नेमकं कुठे कुठे दुरुस्ती करता येणार आहे तर आपलं शाळेचं नाव देवनागरी लिपीत नोंदवणे, त्याच्यानंतर निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असेल ते बदलवणं, किंवा चुकीने वरिष्ठ मध्ये नोंद झाली आणि निवड करायची होती किंवा निवड मध्ये नोंद झाली आणि वरिष्ठ करायची होती तो प्रकार बदलता येईल. प्रशिक्षणाचा गट बदलता येणार आहे. जसं की माध्यमिक होतं पण प्राथमिक झालं, प्राथमिक होतं पण माध्यमिक झालं, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय याच्यामध्ये जर काही गट नोंदणी करत असताना चुकीच्या पद्धतीने आपल्याकडून नोंदवला गेला असेल तर तो आता नोंदवता येईल. प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक नसताना ते कला शिक्षक आहेत आणि क्रीडा शिक्षक आहेत अशी नोंदणी केली असेल ते पण आपल्याला चेंज करता येईल. तर या पद्धतीने एवढ्या 4 गोष्टींमध्ये आपल्याला बदल करता येणार आहे, चेंज करता येणार आहे. शालार्थ आश्रम, शालार्थ, बीएमसी स्टाफ, आयडी नसलेल्या आणि या पर्यायांमधून ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यामध्ये शाळेचं नाव देवनागरी लिपीमध्ये दुरुस्त करणं, निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असेल तो प्रकार बदलणं, गट बदलणं आणि त्याच्यानंतर चुकीने कला शिक्षक, क्रीडा शिक्षक नसताना जर नोंद झाली असेल तर ते बदलणं आणि शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्त करणं या बाबी यांना बदलवता येणार आहेत. तर आता हे कशा प्रकारे हे बदल करायचे ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे गुगलवर www.maa.ac.in या वेबसाईटवर. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा या पद्धतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ही साईट दिसेल. त्याच्यामध्ये प्रशिक्षण या टॅबवर जायचं आहे. तिथं तुम्ही क्लिक केलं की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे दिसणार आहे. त्याला क्लिक केलं की त्यानंतर आपल्याला हे असं हे पत्र मी जे आता तुम्हाला सुरुवातीला दाखवलं 6 मे 2025 रोजी आलेलं ते पत्र दिसेल. ते खाली स्क्रॉल करत करत जायचंय तुम्ही. त्याच्या खाली दुरुस्तीसाठी येथे क्लिक करा असं दिलेलं आहे, त्याच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्या गेल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही या दोघांमध्ये ज्या विभागात असाल तो विभाग घ्या. शालार्थ आयडी, सेवार्थ आयडी, बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिका स्टाफ आयडी असलेल्या शिक्षकांसाठी जर असेल तर इथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती दिसेल. तुमचा शालार्थ आयडी या ठिकाणी टाका, नंतर मोबाईल नंबर टाका. सेंड ओटीपी ला इथं सेंड ओटीपी आहे त्याला क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी इथं टाका आणि व्हेरीफाय म्हणा. व्हेरीफाय म्हटल्यानंतर तुमचा तो मोबाईल वर आलेला ओटीपी व्हेरीफाय होईल. ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव, ईमेल आयडी, लिंग, पदनाम, युडायस क्रमांक, शैक्षणिक अर्हता, शाळेचं नाव, इंग्रजीमध्ये नियुक्तीचा दिनांक, मोबाईल नंबर, जन्मदिनांक, व्यावसायिक अर्हता, व्यवस्थापन वगैरे सगळी माहिती इथं तुम्हाला दिसते समोर. शाळेचं नाव देवनागरी लिपीमध्ये तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर इथं तुम्ही दुरुस्त करू शकतात. प्रशिक्षण साहित्य कोणत्या भाषेमध्ये हवे आहे ती सगळी माहिती इथं तुम्हाला दिसते. तुम्ही इथं चेंज पण करू शकतात परत. त्याच्यानंतर आता बघा इथं तुमचा गट जो होता
तो ऑलरेडी अशा याच्यामध्ये येणार आहे बघा, इथं दिसतोय. आणि जर तुम्हाला गट बदलावायचा असेल तर त्या गटवर क्लिक करा आणि इथं अपडेट अँड सेव्ह म्हणा, म्हणजे तुमचा गट या ठिकाणी बदलेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डाउनलोड PDF तुमची जी रिसिप्ट आहे, पावती आहे, ती नवीन जी तुम्ही दुरुस्ती केलेली आहे त्या पद्धतीने अशा प्रकारची पावती तुमच्या इथं ही डाउनलोड होईल. ती तुमच्या दप्तरी नोंद जतन करून ठेवा. तर अशा पद्धतीने हा बदल तुम्हाला करता येणार आहे आणि त्याची मुदत कमी आहे, आपण ती पाहिलीच. त्या वेळेतच बदल करा. आता पुन्हा नव्याने कुणालाही नाव नोंदणी करता येणार नाही, त्याची मुदत वाढलेली नाही. अशा प्रकारचा एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आपला जो काही बदल असेल तो बदल लवकरात लवकर करून घ्या. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.